हात चालावया पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात पाय आहे तर चालून घे, हात आहे तर टाळी वाजून घे. हे थोबाड आहे तर हरी नाम गाऊन घे. हे तोंड नीट आहे, दात आहे तर बोबडी वळली नाही तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठला 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 म्हण. दात पडून गेल्यावर मग मात्र देवाला ती भाषा कळत नाही. तो काय सांगतो? इथला इथला इथला. देव बी सांगतो इथला राय नाही तर कुठलाही राय, तू तिकडेच मर. राम राम बाबा. राम बाबा. हा बोला. अरे मी ना तो का गरीब माणूस आहो, आम्ही मोठा श्रीमंत नाही रे. पण मग आता काय आहे पगार काय घेऊन ठेवलाय आम्ही तर काय पण आहे. वायशेक ती पलाट काढलाय ना, तर ते पलाटाचं मोठ्या दगडा लोटून वायशेक भात पीक पिकवतोय आम्ही. मोठी गरीब की आमची बाबा. पण भात खातो हो रे. नाही रे, नागली करत वरी करत उडीत करत कुळीत करत सगळं करत गाई 10-12 आहेत. मग काय पण गाई आहेत. गाई 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 1 लाख गाई चारा आहे, त्या बैला चारा 1 लाख. मालक दोषी आहे, एक पोषा आहे. असाच लोक काय 4-4 आहेत. नाही रे बाबा, तुला एकच दोषी नाही रे. एक पोरी आणि एक दोषी. मग 2-2 दोषा करू मी? एकच दोषी नाही बाबा. लोक 4-4 राहिले. काही आलं म्हण 2-3 पण आहेत. एक इकडे आहेत, एक ते तिकडे आहे. तर मग त्या कधी बदिलं ना. नाही रे बाबा, पण आम्ही कसा आता आपला आमचा ते जुना वळण ना. बरोबर बरोबर का नाही? जुनी माणसं ते तशीच, आताची पाली ती तशीच. बरोबर का नाही? बरोबर ना. तर मग ना आम्ही असाच तर पोशाला आम्ही तर तुझ्यासारखाच एक माणूस भेटला भाऊ. बर तुला पोर नाही हो, भगत नाही पास काय नको. पांडुरंगाचे दर्शनाला जाय पंढरपूरला. बर 5-6 वेळा गेलो, 5-6 वर्षे तू. मग देवाचे नसबाने पोरे माल जन्माला आला. तुम्ही त्याला पांडुरंगाने दिला. हा पांडुरंगाच्या आशीर्वादाने. आणि मग तो तुझं पावला. हा देव मला पांडुरंग पावला. एक पोरी आहे, मोठा आहे, शेणा आता झालाय. पण बाबा ना घरी 1 लाख काम करत ती डोसा जे निघत आहे ना, तर ते खालच्या आहे मी पलटत दर्यात राहतो तिकडं. डोसा शेणा दर्यात निघला काही का गावात ते पाटला शेग इकडे बसत आहे का ते तिकडे कोणच्या खालच्या आलेले खात बाईच्या घरी बसत आहे ना, ती माहित नाही. तर तिला जर जबाब दिया पाहतोय तर तुम्ही उघडे पाहिली पिलीस ना उकडे कोणाच्या घरी. म्हणजे तुझा डोसा तो पासून भुलला नाही रे बाबा. मी पहिला घेऊन आणून बांधून दिले तर तासभर भाकर केले, मी भाकरी केल्या. दोषी झाली नाही आपण तर मग गावातच बसलाय. घरात घरी आली नाही. घरी झालं नाही तर मग उघडे गावातून आलं तर पाहिले हो इस्त्र उकडं. मी पाहिला बा एक डोसा असा तिकडे गेला पाटलाच्या घरात. नाही मग माझीच आहे माझीच. नसे तू ओळखस ना अशी नथबीत आहे. मग ओळखली हो बाबा तीच नथ आहे नथ. मग खाली गेली तिला निरोप देतो कसा बायामध्ये ना ती तुझा मध्ये डवर ना पहिला तर आला तर ती भाकरी करत ती आता न बाय ते वाटेला आता मी गेलं मध्ये भेटलो तर बाबा ते डोशीला दवाडून देतो असा मग निरोप टाकलाय. ते निरोप सांगायचा नादा देत मी तिला जाप देत जातोय. बर बर हा मी जाप देत ए म्हातारे तिचं नाव मी काय नाही ए सुधीबाई. हा ए दोषे ठीक आहे माझी बाई. बर असा काय म्हणे बाई आता माझी दोषी जातील सुधी बाई सांगू मी. असू दे तुझी काय कोंडा फुटला हे खालची असू दे. बारी तर बारी अशी कशी काय बारी तुझी काय कोंडा फुटत ते खालची आलेलं ते पोरा बसलो तू. तुला अकल बिकल आहे का नाही काही काची अकल. मी जेवढी ढोरा चारून आलो त्या गाई पहिला बांधली आपण भाकर करून खायलो तर तू गावात काय करले तर मग ते पोरा शाळेला तसं बसलो तू काय काही त्याचं काय काम करत तर मग त्या बायका बसल्या त्या मग बसलो तू. काय मिटिंग आहे हो तुमची नाही होत ह्या काय बचत गटाचा काही चावत मग मी मालव घेतात म्हणजे काय पटवा जात बचत गटाचा बचत हा पैसे बचत करत आहे म्हणा कशी त्याचा चावत
तर मग मी सांगा मी बचत करीन मी असं पण बेस ना पटत हा मस्त सगळे बाय बेस पटत पक्या भारी पक्या भारी ना मग काय मग बेस पटल्या हा बेस ना पटल्या कोणाक जणी होत्या त्या काय 12 का कोड्याक जमा पटत करत का काय काय सांगत हे बाये हा तुझा डवऱ्या बहिरा आहे जरा जर ते कानपट आहेत का मग काय केलाय त्याला होई बचत नाही कळत बटन ना सांगत होया बटन बचत गट काय बचत गट बचत गट हा बचत गट हा म्हणजे कोणची योजना तुझे बा पंचायतची का ग्राम सेवकची तुझ्या बाळाची बचत गट योजना राहते त्या पैसे जमा करून आणि बँकेत का कुठे भरत आहे आता हा असं म्हणा आमच्या टेक होते आणि मग भरायला लागत मग आहे. तुम्ही जात आहेस ना तर मी आहे हे मग दम लावे तोशी आपली गरीब की पकी गरीब की पकी पोषे आहे मी आता पांडका झाला झालाय मग तर मग मी ते आमच्या देऊन देऊन तरी पैसे सांगून तिकडे सांगायची बला काय वाशक पिकत आहे तर मग तर आज त्या ढोरा चारू चारू माझा हाल होऊन गेलंय तर मग आपली ही परिस्थिती अशी आहे. तर आज सांगत आमचं टेकवायचं आहे पण बाई मी माझा अंगठाही गोठवतो का नाही काम करून करून आता लगेच जाम तर मग जाम झाले तर मग तुला नसं सुधरत तुझ्या पोशात तरी बोलून घेतोस त्या काय पोशाचा अंगठा पोशात गावात आहे ना माती नाही तू तर गावात बसत आहेस तर कागदी काय नवीन वर्ष का काय होता का मग गेला एखादा का पार्टी बिर्टीला कोणा काय ते तुमचा 30 फस का काय सांगायचं आहे घरती आणि काय फस फस म्हणजे काय ती मोटरसायकल चालवते ती फस काय दाबा बघायची तुझे बाळाचे 30 फस म्हणजे नवीन वरीस म्हणजे हा नवीन असा हा काल देऊन लागलाय म्हणा मलाही नाही माहित कसा लागत आहे ते तुला ना खांब आला नाही मग पोशा गेला ना खांब आहे पोशा गेलाय का काय नाही काल ते म्हणा मसत लोकही खादला कोणी खादला कोणी तर म्हणा पितलं कोणी ताशी बा भुसंड थिंडत वा पण आपल्या पोशात ना खालाय काय जनते ती सोडायला लागेल त्याला बनवून घे विचारून घे तुम्ही जाब द्या मी तेच जाब द्या भाऊ हरी ए हरी कोणा शेर घरी हारी गेले का भाऊ ए हरी माझ्या पोरेन वैताग दिलं त्या दोबळा ती जात नाही बैला ती जात नाही गाई ती जात नाही चारा आणत आईशी तशीच तो लेखूशी तसाच एकलंच तुझ्या बास होता पैसे सांगून दिलास ती मोबाईल घेऊन तर मग तूच तर सांगस ही पोशाबा गावात वा काय ओठवाय तर मग पोशाबा तेवर तरी शिकी तर तुम्ही तर घेऊन द्यायला लावला तर ती सारखं काय पोपकिन का काय ते आता खेळत आहे काय 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 पोपकिन का काय सांगत आहे ती मलाही येत नाही पोपटिंग पोपकिन पोपकिन का काय पोपचिंग काय सांगत आहे पोपचिंग हा ती सारखं नसा तिच्या हाताला चाळत एखादा अशी लावून दे नाही ती अशी ती पैसे मोजाय सवय हवी ना तर ती पैसे मोजत हवा देवर बघा ना तू श्रीमंत पोशा पण पैसे देतोस पैसे मोजील मोबाईल घेऊन देऊ मग देऊ लवकर पैसे येत कुकडे ती गेले आखून नाही नंतर पडत जात देतात भाऊ अरे कुकडे निघतोस ही बाग मला बघा भांडत आहे सारखा मोबाईल घेऊन इकडून तिकडं ते पोशायचे मागे नको लागस ते रिकाम चोटत्या ते रिकाम घ्यायचे माग तो त्या भाकरी करून ठेवल्या ते शेळ्या सटवून जातील मग खाशी आणि मग काय ए अरे भाऊ कदम बघा कौसती अरे भाऊ अरे 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 बाबा पुरा तुझ्यात नको घालस हो नाही रे भाऊ मी नाही काय सांगला माहिती काय नाही ऐकत नाही मी काय सांगला सारखं काय उचत झालं ते सारखा दाबलं ते पुरात घेत तुला नाही रे तर पोऱ्यात घेत असत ती असं सारखा बोंबला पोशाला बोलव तरी मी सांगा मी पोऱ्या तू बावा तिकडे हा पोशा कशी खायचा तुझ्या आई दूर गेलास का हरे 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 तर मग तू एकूणचा एक मग आमचा जीव नाही लागत काय एकच दुखत हिंडत आहेस एकच दुखत हे जोरदार हे होड का तर ते आज बसला तर आम्ही पाहला तर पाहला तर सारखी काय दाबते ते ह्या लोक कोणी मला हसत आहे काय रावता शाळेला होतात हे मोठे पवाराचे कसं पवाराचे खालची आले हा रावताशी हा ते बसला हा तर काय सांगत आहे तर ही बाळ सांगत आहे आता बापोरे मा मोठा शेहणा झाला तर मग एखादा नादा लावू तू ही असा इकडे तिकडे हिंडत आहेस नाही नाही मी काय सांगतो लगेच नको नादा मला ना आपण 5 पोराचे आहेत नाता आहे
त्या वराती बिराती म्हणून त्या वरातीला जाऊन जाऊन तुला बायका नाही भेटता. आहे असा जुरकत असा नाचतो वाईट पोरक्या हसत आहे. असा जुरक नाचतो का पोक्या हसत आहे. मी सांग काय मला करते केल्याचं माकडचं. मग काय माझा पोरा दिसतोच पोका भारी तर असं तर तुम्हाला काय सांगतो पोरग्यात असे वाटेला काही गेले तर सारखे सेले नाही तर राहतोय. मग हे जे घरी आलं कधी एक वेळा कातळ लावून आणि त्याच्या गालाला लावून देतोय चहा नाही तर पडते दर दिवस तेच भाकर पण खाणार आहे. पोरी तसा एक स्वरूपवान ना दिसत पाहा ना तुम्ही तरी कसा दिसतो. मग काय ह्या बैला चारू चारू पाहता असं नाही पण काळा कुच पडलाय माझा पोऱ्या ना. काय बाबा पहिला बिला नाही नाही रे तर दर्दी चालतो श्रमिक नाही करू म्हणलो तसा नाही ना. मग पाय आपण वरात पेशनिष्ठ कोणत्याही गावात कॅन्सर हो कोणत्या वरात राहा त्याचं मी नाताय हुशार. आणि तुला सांगतोय हे पोशाला कोठे पाशी तर डीजे बीजे करशी नको. काय कराय ती काय बेंड काय सांगत आहे बेंडच सांगत आहे ना. बँड पार्टी बेंड पार्टी तर ती मला काय माहित बेंड काय मी तर बेंडच सांगा. आता तुझ्या पोऱ्या पार्ट्या करायच्या तर मग त्याला बँड पार्टी सांगलाय नाव. असा तर मग कोठे नाता हवा तर मग चल त्याला विचार उकडे हिंडतो त्या मोबाईल विचारतो कुठे टाकलाय काला भुलून. तर नाही भावा तुझी कोठे पोरगी पाहिलीच बेलीस तर नाही ना. आहे आता ना हे हानावून हे पाडे मी पुरं केलंय हो. सगळे गावात नाचा गेलोय पोरगे आता मी नाचलो का हसत आहे. मला वाटतं लाईन देते आहे हा का मी नाचून दाखवतो ते हसत आहे. विचार तू त्याला सांगतो काय हो मला पैशाची मला करशी केल्याच झोकल्या अशा भांड त्या लगेच जाते आहे काही नाही सांगत. तर मग धामण कोंडाला ते मला आनंद भयाशे तसं चावळत येतं मग आम्ही जाऊन येतोय. पण आहे अशी पोरगी हो गवत मला ह्या जोड्या मला हसलाय ना देवाशी पण अशी पोरगी गवत ना. पोरगी आली तर मी आधी चांगली झाली माझा पहिल्याच प्रकार भारी आहे तर माझी तशी तर आणणारच नाही मोठेच नाकाची आणि हे माझं तरी ना अशीच गवत जोस ज्या जोडे असले ना तेवढे नाही खाले खाले पाहिले ते चांगली जाणे आणि ती मोठेच घराण्यातली आणि बहादरी काय लगेच आहे. मग जातोय ना जा मग तर घरी पाहतो काय पाहू ह्या पहिला होतं खुटाला बांधून दिले आहे तो एखाद पेंडी तरी त्याला गवत घालतोस. आम्ही आता जातोय बैलाल का आमच्या संघाची हवा तर मग संगत चाल नाही तर मग एखाद्याला सांगत भाव वाटत देतो रे व्हायच्या कुटार पिटार टाकून नाही संगत जा ना. हा संगत मग चाल संगत भाऊ आम्ही इकडे सोरी पाहाल तू रे कोडून तुम्ही आम्ही तर केंबच्या दर्यातलं असा ना. हा आमची तिकडे जमीन आहे सगळी. हे कान आथरू नाही कान पांघरे तू असं कोटलं तुम्ही आता माणूस तर चालत आम्हाला कोटलं तुम्ही. एक जागा होती बुवा तर भाऊ कोणाशी रे घरी ते माधवदारीची होती ना. पण पोरगी आहे बेस ना. पोरगी बेस आहे नाही तुला वाटेल शोधून घेतोय. पोरगी तर बेस आहे 3-3 गुंड पाणी वाहते. 3 गुंडे ना हा मग तर जमीन मग आम्हाला तर घर नेऊन दाखवशील त्याचा. हा येतोय ना चला ना. चालतं मग चालतं घर नेऊन दाखव. माधवराजी ए माधवराजी या घरी पाहुणे का काय आले काला पोरगी पाहिलं काय तिला झालाय काय नाही सोयरीक पाय आलाय सोयरीक तापीत नाही काय आला रा नाही नाही हा? नाही तर कोणी द्या ते इसरालू मी बी काय गाव सांगला वेगळाच झाडावरले झाडावर काय खाते आहे गवत खाते आहे गवत हा तुम्हा काय गाठली झाली होई ना कोणती तरी मग कोठली त्या हा तर मग पोरगी हाय हा तर मग हे आले पाहुणे चालत आहे पाणी बिणी द्या पाणी द्यायला नाही रा तर त्याला कोणाच पोरग्या लागत आहे आता तेच विचारायला लागेल कोणाक लागत आहे त्यांना ए दाजी दाजी बोल कोणाच पोरग्या लागत आहे तुम्हाला दाजी आम्हाला एकच लागत आहे
मापाशी एक कणीस आहे का एक नीस आहेत हा काय रे पोशा हा हे तो आईशला बोलवतो होता आहे 21 पोरगे आहेत नव आहे हा 21 पोरगे आहेत मग पाचक आपले करू खर्च तर सारखाच लागेल ना तुझा बास तर काही घोड्या सांभाळशील तर मग पैसे थोडे लागते ना तर पैसे तर थोडे लग्नाला लागते तर तिथं सांगता एक कमी येस का एक कमी येस तर एक आणि एक आहे असं? 20 आणि एक आहे तर मग 5 पोरगे आपले करू पैसे सारखा लागते ना बाबा हा खर्च तर सारखाच लागेल अरे भाऊ हा खर्च तर सारखाच लागेल हा. रा तर एक केली तरी थोडाच खर्च आणि 5 केला तरी एकच खर्च ना रे मग पडेल मी काय बाबा सांगतो 5 करू नाही त्याला एकच विचारून घेऊ आपले होड्या नको जी चांगली आहे तीच पास करू आम्ही एकच. हा चालेल बोलू दाजी मग एकच पोरगी आम्हाला पाहिजे एकच पोरी आहे तर एकच पोरगी असा हा. हा मग ना माझे घरवाले विचारता हो हो, विचार हा म्हणजे कसा हो. कोणी माझा कारभार पाहिजे ना हा, मग, विचार मग, विचार हा, विचार विचार हा. विचार. बिजले क्या बिजली भी का निजला कडे रे बुवा ए बिजली उठलं का नुसती बिजली 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 का नुसती बिजलीला होडी निजायचीच काम आहेत ना काय सांगावे बायकाच्या जातील काय कमी काम राहत आहे तुम्हाला काय सकाळचं उठला का बुजलं होताय बुजलं होताय बायाच्या जातील काय कमी काम राहते सकाळचे उठला का भांडी घसायला हा हा अजून भांडी घसाय भाकरी कराय झाडझूड करायला मी बी तर कधी मध्ये भांडी घसू लागत ना तुला आता त्या कधी मधीच ना दररोज घसून लागायची तर सांगायचा बिजली बिजली मला पटकन काही ये. काम आहे काय दुसरा माझा हा मग जाप देत हा काय काम काढला हा काय काम काढला काही ना आता आमच्याकडे जाताना कसा राहत आहे हा कुठं मिटिंग जायचा बरोबर हा. मिटिंग जायचा कुठं पाहुणे जायचा बरोबर आता मग आजचा काय काम काढला बा सकाळ सकाळचे ते पोषण पाहण्यावाले आहे आपल्या आरशीला आरचीला पाहायला म्हणजे काय पाहायला आले हा? मागणे आले मागणे तर माझं ह्या होळी लोक तर पाहते तर मागणे का काय तर म्हणून पाहायला आले मागणे आले मागणे आले असं हा तर मग काय कराय बोलवाय तर ते तर काय काय बुजकत आहे ना बुजकत नाही ना साहेब बुचकट बुजकत साथ आहे कच भुजलं हा पण काय लागेल तर ते सांगायचं कच भूज सांगायचं तर काय बुटकट काय कट काय कच बुज कच भूज बुजकत कच हा भूज हा बर बोलून घे बाय अर्चना ए अर्चे बिजले ए बिजले काय बा हे काय पोरगे पाहायलाय काय झाडावर खांडाय चढाय आलाय तर हे खांडीचा दिवस आता खांडी अरे बाबा हे मोठे ना हेलिकॉप्टर लावलाय कोणी टायरा बिरा हे मोठे हेलिकॉप्टर लावला कोणी टायरा बिरा खोलून ताजी वर चढून पहा आणि तुमच्या गावात जागा नाही ना तुमचा टायरा बिरा कोणी खोलून वर चढून पहा मला वाटायला खांडायचं हडलाय मोठलीच माणसं आहे हेलिकॉप्टर हा बरोबर हा आरचे हा मग आता ना तिला पाणी घेऊन जावं लागेल ना मग बाहेर पाणी पिणे आण असं करतोस अर्चे मम्मी ए अर्चे असा करतो गुंडा घेऊन हो त्याला ती आंगळ्या दिसत नाही मला हो आंगळ्यात आहे का नाही मी गुंडा घेऊन येतो डोक्यात ठेवून हो काय बाबा तर पाणी देऊ द्या जाऊ
पाणी आणा चालेल आता पाणी तर बा काय तर सांगा तुम्ही बसून घ्या तर हो. मम्मी तेव्हा शिकायला आता होतं हे असं काय ए मम्मी काय बवरी आहे मम्मी मम्मी काय सारखे काल बोलवलायस मला ह्या तुला मला पाहायला आले आहे मला पाय हा मला पाय आले आहे हो ना तुला झालंय मिसा तुला पाय आले माझाही दौरा फुलून बघ झाला त्याला कोण कुठका भुजून घेईल घे पाणी दे मम्मी हो नाही व मी तर कॉलेज करतो ना मी आज शिकायला आलो काय शिकाय हा. नाही 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 तू बघ रे नाही शिकायची गोष्ट नाही हे पोरके आधी पोहून जाते कुठे आहे तू बाय हाव हो दादा मी हे आता हाव दुकानात हाव मम्मी काय वा नाही व आई बाय तुला मी सांगतो इकडे कानात पाणी दे हा 100 रुपये दे ते तर रिचार्ज मारा कामात येईल तुला मग तूच घे ना तूच रिचार्ज मारतोस घे 200 रुपये तरी दे देतीलच रातचे तुझा नेट पॅक आणि काही संपत आहे ना मग मारून घेजो पेटी भरायची आपली पेटी हो कोणी बी आला का हुकाम घ्यायचा आणि पैसा ठेवून द्यायचा ना आम्हाला द्यायची पोरगी. हा हा ए, आई इकडे येतो ह्या लोकांना दुर्ग मला वांद्या दिसले नऊ आहे हा खरं मागले ना हे आधी ना हे पोषक पक्षी मागणी झाली होईल दुर्ग गरीब आतलीच आली होय म्हणजे आपले गरीब पण असा लोक दाखवसा आपल्या आता सांगा ह्या ट्रक आमच्या हे कांदा आमचं ही शेती आमची पका ठग हो असा ठगा म्हणजे आमच्याच गावात बाजार आमच्या दारापाशी दुकान भाजीपाल्याचा तू बस रे ती काय करायची ती मी पाहेन हा पका ठग हो आहे भाले आपल्या तिकडे काय हुआ पका ठग पण ठरवत माझे पोशी पास आहे हो आता तुझे काय पास येणार नाही आता पहिलेच बघा भारीत मग ती सांगतो एक तर नाचून आता विवराती करून जाम झाली काय नाचतेस नाचलो पोरगे हसले केल्याच माताच पुत्राच झाला रात गेली वाया पोरगी पण पाहिलीस ना पोरगी पाहिले दादू पका ठोकस बाबा तू ठराशी लोक पैसा आता भटकन काढतोस कधी कोणा रुपयाला दिला हा मी आवणार मी दिणार हा तू थर करशी नको नाही 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 हा. मापाशी आहेत मी काल बी हा दुर्गोजीपणात ते पाणी पिण्याचं 2 हे असं बेसायला मग तुझं तर पकाच आहे का तुझ्या का बाळाचेच घर पका 5 वर्षात झाली आता बायको गैसून सापडत नाही तर आता तरी ठगू वायशात अर्चना दे बाई पाणी मम्मी काय स्वामी काय हुआ मम्मी हो पाणी कोणाला देव तो पोऱ्या बसलाय त्याला दे ना पोऱ्या बसलाय त्याला मम्मी आहे तिथे बोट पाहत आहे जायचा पाणी नाही वा तू देव जाय वा नाही तू जाय त्या हे बहिणीची ओळख तिचे ना आहे आता मग आता पाणी देता मग ओळख काढू काय तर दे चावलायचं आहे कधी होऊन नाही भेटल्या ना जाय पटकन काय खेळ आले हा का काय पाणी दे आले हा आई बायको नाही पाहायचा पटून कर आई शकत तो पाण्यासाठी तो होडा हाल काय तुला सांगा मी कोठ्या वरातील काही जातो तो एखाद घेऊन पिऊन पळ तर मग आता एक पाय ना कसा जर माझा आता कसा काय दिसत आहे नाही पोरगी वळणदारच हवी आईश बास तशी आहेत आता मम्मी सांगते तर माझा मोठ्या घराला ती मम्मी ना तू तर नाही त्या तुम्हाला आया सांगतोस
नाही रे पोशा तुम्ही दोन्ही माहिलं का नुसती एक पोशा तो गावात दोषी गावात ते तुमच्या जवळ ना आता ते सुनसले लागेल डवर शोध होते ते काम करत आहे वाचा ते तू ठरवून उगाच बस हा पक्की बडबड करशील लोक नाही टाकू तसा शिकायचे कोर्सा ते तू वाचा ठरवून तर ती बी नाही तो मध्ये मध्ये उठातो राही बाडी ठरवून द्यायचा आहे हा पोऱ्या कारण सांगत आहे आम्हास अरे म्हणा बस 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 आणवे पाने पणाचे गाव हिंडलो भेळ पोषण पाण्यात दिला हिने दिला पणाचे गाव हिंडलो तरी ते घरी गेला का पोरगे पाहुणे गेले तिकडे गेला का पोरगे हे इकडे गेले कोणीच पाण्यात दिला हे पोषण दिला पाणी हो बेस लागला आहे बाबा 500 रुपये मोठी पणा दे हो मी सुद्धा करून आणलंय कोणच दिया 500 रुपये दे म्हणजे त्या लोक आपल्याला काय सांगते पक्की श्रीमंत आहे 500 रुपये देव भाऊ आपण तर पुढे पुढे पाहू तो आता मोठी पण गात होता सोरी ठरीत तुमचे बा अशी शेळ मोठी पण गाज होतोस आई अशी मंदिराला जाऊन जाऊन ज्या म्हणा मोठी पण गाज होतो तर ती लोक सांगस पण आता सध्या तर पैसे 500 रुपये दे जास आता नाही तर इशेकच दे हे मागा आपण लग्नात लागते ती पाहू आपले पुऱ्या फॉरेन मध्ये आहे एक आधी तर ते रामदास गावताशी टोबेरी खुडा गेल तू पुण्यामध्ये फॉरेनला आहे आता सांगतो हा पुऱ्या फॉरेनला आहे फुलं नकाचा काम नाही कवडीचा काम नाही टीव्ही काय मोबाईल 8 बटन दाबला तसे टीव्ही दिसत असा पक्का जातोस ती मी सांगेन हा दे बाबा 500 रुपये भाऊ 200 रुपये आहेत हा सुद्धा करून देतो हो चालेल इशे काही देतोस नाही दाखव मला उद्या अगो मंदिरात जायला लागेल नको जाय आया पण पक्की ठरतोस हो हा ती मी पाहिन रे हा जाई काय म्हणा तुझा आरची फक्त आरची नाव माल नाही ओळखत नाही बाबा मी तर हाला पार नाचा या ना पण मी कॉलेजला नाशिकलाच राहते ना मी तुला फॉरेनला राहा मग आता फॉरेनचा नाशिकचा किती अंतर आहे तीच तर मी हाला काय विमा येत हो वाचत हो ना तुला विमान हा विमान हाला येत होई ना हेलिकॉप्टर हा येतात ना मग तर मीच ना ते मात असं हा असा खाला पाय असा हात द्या काय तुम्ही बोरगावला आहे त्याची बाळाचा शिवाय आई शेकडे मंदिर करून करून जाम ना बाळाचा जेवाय ना घेतलंय त्यांनी आणि नाही एवढा खोटा बोलला ते लोकात कायची शिजत घालवतो दर दिवस असा मंदिराला जाऊन जाऊन कमरोट जाम तो इवाय ना तुझा बाळ आलता तू बैल चालून हाल आणि हा इवाय ना आहे ठगा आपण 500 रुपये झालंय आपण आता ठग खरा नको बोलस तर ह्या बघा ठेकी द्या लोक मोडे पाडून देते आताची काही लोक नाही काय सांगू तुम्ही आता ठरला चालू राहायचं चालूच लगन ती तर मग डोशी डवरे आम्ही ठरवून ठेवलाय सकाळची हळदी आणि दुपारची टाळी येळचे जेवायचे चालूवर आता 7 वाजता वराडे जेवारू ना दुपारची हळदी मग नाश्ता इकडे तिकडे करता येतं मग वराडे चालेल मागे त्या पोशाख आहे चावळून दे जरा हा आता ते पुढे चावायला लागत आहे महाराजाचे येरा काय रे दाजी ते बघ पोशाला विचारलास ना हा तर मग पोशाला विचारलाय तर पोऱ्याची पसंत आहे पोरगी आहे हो आहे हा, तर मग आता ना इकडे आता ना पोशीला विचार हो हे पकी घाय नको करस नाही ना पाहा जाऊ बेस जाऊ आपल्याला त्याची परिस्थिती विचारू कसा काय आहे काय नाही नाही ह्या तोंडावर मोठल्या बडी बडी बातेन वडापाव खाते हा भाई जा बे, पाहायला लागेल. हा विचार आरती विचार आरचे हा मम्मी
काय पोऱ्या पास आहे व हा पोऱ्या पास आहे. आता दोस्त मस्त मखळाचं सांगत मम्मी मी नाही लग्न करायन मी नाही करायन आता कसा काय आता तुमच्या पुढे कसा जाऊ मम्मी मी? हा मान ठेवतेस ना व नाही सांगते आता पास आहे भाऊ मम्मी अजून काय पण पोऱ्या किती शिकलाय? ती शोधायचा राहिला हॅलो अजून बेस्ट चौकशी करायला लागेल ना ते घाई कुठं हे 2-1 जण शोधायला लागेल इकडे बेस्ट शहनी माणसा बसल्या ते आलं शोधू आता पोऱ्या का पास नाही येणार तिचे ए वाहिला तुम्ही अगोदर पाहिलाच नाही ना तुम्हाला पाहिला तरी सोमवार हातगडचे बाजारात मग काय आणि सुट्टा बोंबला घ्या ना तुम्ही मग आवाच्या घर गडबडीत मी कोणला पण घेतली नव्हतं तसेच आलो मी तुम्हाला घरातच पाहिला का बाय देवानं घर का तिथे कोणलीत बसले त्यात तर मग मी सांगा आता ह्या चावळ्यात येता मग तिकडं आता तर मग घरचाच निघला ना का आपला घरचाच मग नाही काय जमून टाकू हा तर मला ताज सोमवारी शोधा होतो तर मी सांगा याची पोरगी एका जागे दिली नव पण तुम्ही तेव्हा घाट माथ्यावर पकी स्ट्रॉबेरी काही करते हा तर आमची पोरगी तर झपणार पण नाही सकाळच्या उठल्या का बा डोक्यावर भाकरी हातात बकरी का चालला वावरात आमची तर वहिनी आता काय सांगू परिस्थिती मी तू गप मर 2 दिवस मी तर उठलो आमची परिस्थिती भुका अजिबात नाही मरता परिस्थिती आमची पकी ना मग काय 2 दिवस उठलो का मी तर नुसते ते रामदास गावता शेण तिकडे इकडे पेपरी खुडायला मंजुरी करून आणली का मग पोशाला दुकानात जवळ आहे मग अर्धा किलो 1 किलो तांदूळ आणलं का मग शिजवाय काय आमची मोठी परिस्थिती वहिनी नाही काय हो मग डोळं झाकून देऊन टाकू आरतीचा दादाच का पोपास हे घरचा संबंध जरूर येत आहे टाकू गठवून ही पोशी पका कसा करा वाथडपणा करत आहे पक्की श्रीमंत आहे का ही सकाळ उठला का मोबाईल घेऊन इकडे हिंड तिकडे हिंड जम्मू टाकू जाऊन दे मरून दे तर तुम्ही मग जा ना बामना बिमना पण हात गडलं पाहून येतात हा नावरस पाहून या ते ना नावरसा पुढं काय ना आपले घरवाले ना जमून द्यायचं आपले हा तर मग दाजी आता एक काम करू आता पोऱ्याची इथं पोरगी पसंत आहे पोरगीची पोऱ्या पसंत आहे तर मग आता आपले आता एक काम करू आपण एका जागा आता बामून पाहू बामणाकडे जावं हा नावरस पाहू मग पुढची वाट जिल्हा की पण लवकर जाऊ हे माग मग आपण थंडी पडेल ना हो आता गरमी आहे तर उरकून घ्या माग थंडी येईल ना हा तर मग बामणाला बोलून घ्या कोणाकडे जा हातगडचा बामून हा हातगडचे बापू हा ते बामणार मग बोलून घ्या बोलून बाबा बोला या बाबा आम्हाला ना नावरस पाहायचा होता आम्ही तो यही आलोय आम्ही ये भाई आम्ही आलोय हो बरं नावरस कोणाचा नावरस पहिला ना पोरगीचा पाहायचा आहे हा पोरगीचं नाव आरची ना दाजी काय नाव अर्चना हा अर्चना हा पुढेचा हरी जमून जात आहे जमत आहे तारखा हा तारखा हा पावसाळ्यात चालेल आता तर नाही रे पाऊस काळात ना आता जर ना उन्हाळा आहे ना थंडीत ना तुमच्या नाही मग पाऊस काळातच करू दाजी हा मग लोकांना कमी येतील ना बाबाची जी तिथली गेली तीच आपल्याला पाहायला लागेल आपल्या मनापासून ठरवायचं नाही हा बाबाजी तुम्ही सांगसाल तीच नाही तुम्ही सांगसाल ना उन्हाळा तर उन्हाळा आणि पावसाळा तर पावसाळा नाही पावसाचे नाही पाहिजे पावसाचे ए बाबा घालतच घ्यायला तर मग घायचं ते बाबाकडे पाहत आहे रे बामणाकडे पाहतोय तुमच्या मनावर तर मग आता चालेल आताही निघेल हा मग नाही आता चालेल होते आम्हाला चालेल हा चालेल मग
एवढ्या 8 दिवसात कुकू लावून टाका. बर 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 चालेल मग डाळी लावली तरी चालेल. हा चालेल चालेल मग लगेच. हा चालून जाईल ना हा चालेल चालेल. डोशे ये काय बा अव हित पाहिले तर मग बामून सांगा इतवारी न तर रविवारी आईतवारी नाही जमता तर आयतवारी सांगत आहोत बा गुरुवारी घेता न तर बा बस्तरवारी घे जावं. असा हा तर मग असं करा इतवारी बी नको ना आईतवारी बी नको रविवारीच घेवा. रविवारी हा न तर मग शनिवारी करू व. नको शनिवारचा ती शनी लागाय पोशाला हा, शनिवारीला पुढं नको नको रविवारीच घ्या. रविवारी हा. हा, मग रविवारी करून घे. तर मग होई बसत्या बिसत्याचा कसा काय पटपट चला. दाजी हो दाजी तर मग बसण्याची आता सुरुवात करायला लागेल. मग आता तारीख ठरलीच ना. आता बसा बसा. हा, रविवारची जाऊ तारीख. हा चला बसत्यात चला. दाजी, ए दाजी, कोणचे रे शेतकत जायला कोणते बी कोणते? कोणते बी तर बघ गावात जाऊ हा चला एखाद हा चला मग चला चालेल चालेल. हो अशी शकत घेऊ. हो चला वाशकत नाही रे तू काय रे तुला काय रे वाशकत नाही तुला आपल्या मोठेपण आलं. चांगली दुर्घ्या भाऊ तुझा मी आज बसली ना. हा मी डेरे 4थी पास केली. हा जातो लोक चला या दाजी हे तुम्हाला बसव हे. हा भाऊ हा बोला आम्हाला बस्ता बांधायचा आहे. आहे ना. हा हे पुसी कपडी हा तर मग पहिली नवरीची दाखवा आम्हाला. हा नवरीची नवरीची दाखवा नवरीची. ती बनारस साडी हा हा हे पा दाजी हा हे वाट बाईला विचारून घ्यायचो. दादा तुम्ही पास करता आम्हाला काय पारी नाही तर आता पोरगी तुमची तर तुम्ही पास करा ना. पास कर तू पास कर बेस आहे हा नवरदेवाचे कपडे कोट लागेल का कसा कोट 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 का जॉकेट लागेल. हा जॅकेट जॅकेट जॉकेट ना जॅकेट चमकीवालीच कपडे घेईन एकुलता एक पोऱ्या माझं मित्र होती माझं काय थोडे लांब लांबचं मग काय पोऱ्या तर चांगले मित्र होती त्या चांगलीच कपडे लागते. सुपारी ड्रेसच करतो वे डोसे बेस पाहतो सुपारी ड्रेस. हा विमानाला जागा करायला लागलो हो तर उतर. न वहिन्या बेस आहे का बेस नाही जॅकेट पाहून दे. हा ठीक आहे निघत आहे. थोडा आळूस खराब होऊन जाईल. नाही भारी आहे का ह्याच पाहतो चांगला आहे ना. मग काय टी शर्ट नाही टी शर्ट सांगा ना इकडे भेटता नाही नाशिकला नाही का कोठं नाही तर तिकडून सुरत का आमचा पासून तुम्हाला आवडलं. हो काय दाजी शर्ट ड्रेस कुठे मिळतो हा शेठ हा नवरदेवाचा ड्रेस कुठून आणला सुपारी ड्रेस. हा सुरतहून सुरतहून ना आवडला एक नंबर. त्याची किंमत अशी आहे हा 44,000 किती झाला तुमचा. 44,000 44,000 तर मग काय बोल 44 देव रा 44,000 नाही चालत. हा 44,000 तेवढेच होतंय. 44,000 भावा आपल्या अशी तशी परिस्थिती फोन पे मारून दे 44,000 हा देऊन टाकू भाऊ. चालेल द्या ना फोन पे केला तरी चालेल. शेठ देतील. आपलं दुकान होतं ना ऐका ना आपलं दुकानाचं नाव आहे 4 भुजा. हा अजून नंतर काही लागलं तर येतात. हा ए दाजी एका बिल चुकून द्या बिल हा हे पोऱ्याचं बिल तुम्ही चुकून द्या. आम्ही पोरकीचं बिल चुकून देऊ ना. असं ना हा आम्ही दिलाय दिला का मग भाऊ आपले दिलास फोन पे मारित ना हा मग पटकन मारून द्या काय होतं ना सुट्टा पटकन मारा, आम्हाला बी अजून दुसरा रस्ता बांधायचा आहे. हा चला 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 फोन पे मारून दे. हा दाजी फोन पे वर 44,000 मिळाले. हा बोल दाजी काय रे तर मग नाही दाजी
आता जर ना घायच करा हो, कारण कसं आहे अरे दाजी हा? डिझेल काय लागेल हा? नाही रे दाजी, तर मग तुम्ही जर नवरीकडून जर करसाल डीजे ना, तर आम्ही बँड पार्टी आणा आहो. मी जर डिझेल करा डिझेल नाही नाही नाही, आम्ही तर बँड पार्टी आणा आहो. मग तुम्ही डीजे तिकडे पहा. असं ना हा, आम्ही तर तिकडून आम्ही बँड पार्टी आणणार आहोत. मी तर त्या हळे आणायचे हजार पण मग नाही पण आम्ही दाजी आमची हायपत तशी आहे, आम्ही दाजी. मागत आहे. हा? खुशी सांगा हा. दादा ना हा. डिझेल कशी तर किंमत नाही बुवा डिझेल नाही रे दाजी, पण आमचा तर पोरं काय सांगा, आता जर आमची मोठी परिस्थिती ना, आता जवळ जेसीपी 3-4 आहेत, मोठमोठल्या गाड्या आहेत, पोऱ्याच्या हातात जवळ 150-200 लोक कामाला. बरोबर का ना. आणि त्याच्यामुळे मग ते पोऱ्याचं म्हणतात बँड पार्टी पाहिजे आम्हाला. बॅनर पार्टी पाहिजे मग त्याच्यामुळे आम्हाला बँड पार्टी लागेल. असं ना? हा, आम्ही बँड पार्टी आणू, तुम्ही डीजे कर जा. आम्ही डिझेल करू हो हा, तर मग हो उघडे जरा घाय करायला लावा. हा जो काय करता मधून हो डोसे, ए डोसे. हा ऐका वा, मी काय सांगतोय, आता नवरदेवाचं आवडलं तर मग माझा मेकअप राहिलाय. आईच्या तुझ्याकडे ते खाल्ल्याने जाऊन बसवा आपण, मग आपण मेकअप ही सांगतेस. तर दोघांची इचरा आहे होतून काय नाही हो, ते डोका इचरायचं ते खाल्ल्याने बरं जाऊन बसतायत. आता तटे नाही कोणी इचरून दे. तर होडे लोक आता मी का अशीच मग तिकडे इचरून खेळत आता काय मापाशी इचरून मागतेस. तर मग तसाच मी सांगाय होतो, तुम्ही देतच नाही इचरून. ते देव आहे हा इचरून देतोय. काय इचरून ठेवसा. हा मग नाही, जी सांगशील ती. मग आता तुझ्या काम माल करायला लागत आहे. काय तुला भाकरी येत तर मग माझा डोका इचरून ठेवा, मी तर हा मग देवा ये लोक ती घालतात होडे लोक चिंडाय लागले तर बायका नावा ठेवते. बाय आहो, तुमच्या इकडे का असाच सांगत आहेत. आता पाहिजे मला डोशींनी ना मापाशी का काढून देवा, ही बैल गुली घालून ठेव. काही कसं हे का पोटात गेला, आता हे का फुगारवाल्याला देव. आता हे कसं ही लाजर शेवाना माल डोसाने करून टाकला. मेकअप करायचा तुझा ठेवून गेला. तर कसा माझं ना इधर राहा. आहे क्लास घे तर म्हातारे एकदम सोपवून आता इचरून दिला मी मस्त पैकी. माझी काय कुठे ठेवलं. ते हवं ना. धर तर ह्या रिकामटी नाचणार ह्या नाही लवकर मंडपात येऊन देतात. मला असं नाही जमणार. किरीस का गाना सुनेगा. किरीस का, हाँ किरीस का गाना. चला अक्षता वाटा बरं, टाइम झालेला आहे. वराडी मंडळीला लवकर नवरीचा मामा लवकर तयारी कर दाजी. नवरीला खाली उतरवून घ्या. नवरी उतारणार रे हो आमच्या घरी आली आहे. लवकर पैसे दे, उतरवतो रे. नवरीचा मामा
त्या मग कोतवाला आम्ही त्या तिकडे आमची त्या साधना काही उभी केल्या JCB काही ना नाही त्याच्यात राखत ठेवला आम्ही. एकच नंबर जोडा दिसत माझ्या पोरी असतो साध्या तिकडे पडला आता कुकडे मामाच मला पडलाय मामा जाऊन पडला एखादं उभा कर घरातील वसत दिली हवी ना स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदं कल्याणेन गुणनायकमहं कुर्यात् सदा मंगलम काय धरून झाले मुली नाचते मग काय एकूण एक पोरे मला हसत आहे ना आईच बा काय करून दे बा नाचत हिंडते तर मग काय पोऱ्याच्या लग्नात आईच नको नाच आहे आम्ही नाचू ना मग काय काय तुझे जोडीदार खर्च केलाय हे मी केलाय खर्च तुम्ही केलाय तू मग घरी जाऊन नाच ना कुठे तर काय तुझ्या बाळाची शर्त काही रातभर आता तो डीजे राहील बिरात नाही करायला नाही मीरावरी कधी सांगत आईचं पार करून दे बा अशी नाचते अशी कोण कोण सांगा नाही मीरावरीची कोणची मीरावरी अरे काची आईची तर तिने खर्च दिसता काय तर पण आईचं बा अशी नाचते बा तर मग मी नाचीन ना कशी की माझे पोरीचं लग्न आहे नाही तुम्ही दोन्ही मायले का ना पहिल्यापासून गावात राहते आम्ही एकला झापावर ना पण दोन्ही मायले का तुम्ही नाचेच राहतात वहिने ए वहिने वहिने वहिनी ही पोरगी लवकर काढून द्या आम्हाला माल आमचा आहे एक आम्ही नाचू तू अच्छा हो त्या टाइम आमचं जोरदार आलंय हा ते फरून आलंय हा तर मग एक तारा पट नंतर आहे हा थांबता इमान पाहून आलो जाते आणि आयर बियर करसात ते पोशापशी देसा नको मावळ देतात ती मागते काय आम्ही वर जाऊ हेलिकॉप्टर एक तारा नाचू तू या माझ्या मला ऐकता नाही आपल्या घरी नाचू पकी दोन्ही तिन्ही माहिले का हो चला काढा लवकर लवकर काढून घ्या आता नवरी बसा लागेल मांडीवर मांडी बसा लागेल नवरी आपला दिला आपला आपला नवा हॅलो तुमने माझी
माझी उडून गेली. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, पावकी झाली लेकली, माहेरची झाली, लेकली, माहेरची झाली. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, बाबाची राजी लेकली, माहेरची झाली, लेकली, माहेरची झाली, लेकली, माहेरची साडी. आता काय? आता काढून दे, पटकन जाऊ द्या. बस झाला आता. ए मामे, जा, येऊ दे, येऊ दे. मामे, आता काय गोष्टी माराय नाही तू? तुझं काम नाही. ऐकात, ऐकात, ऐकात. सर्वांनी शांत बसा, अजून पुढे चांगला भारुड आहे. वहिने बोल वहिने. 9 महिने 9 दिवस माझे पोटात होते, आज तुमच्या हातात दिली. आता सांभाळून घे जा. तिला काय बाहेरचा काम नाही शिकवला, फक्त चुली पसला शिकवलाय. ती आता सांभाळून घ्या. आता 9 महिने 9 दिवस तुमच्या पोटात होती, माझा पोषा पाठीवर होता. नाही काय मग वहिने. हा पोटाला नकाचं काम नाही, नकाच आहे. आमची परिस्थितीच वहिनी तशी. मग काय सांगायची, पोरकीला नकाचं काम नाही. मी दर दिवस उठलो का चाललो मंदिरीला लोक. नाही काय वहिनी व मग नाही, परिस्थितीच आमची पक्की. हा जा मग. देख, देख, देख. मम्मी, मी बॅग बी घ्या चला. मम्मी, ए, ती सुमी, सुमी, मामी जरा. ए मम्मी, काय हो 2 दिवस तू जाय होतं, मग मी जाईन. तुझ्या बाळाच्याच घटना. जाय पटकन. ती हेलिकॉप्टर कार पडेल तर उडणार नाही. देख, देख. अभंग घ्या. जाते विठ्ठला रे जुळी.
तुम्ही ना हे लेख फिरू द्या आम्ही ते हेलिकॉप्टर घेतो वरून तुझा बास ते पोशीचा मम्मी सांगत आहे तो मला आया सांगतो थोड्या मम्मी सांगितलं थोड्या लबाड राहत आहे देवा शपथ पोरगी पक्की वळणाची हवी दिसत तशी मग आया बेस ना शब्द काय मम्मी आयाच ना आयाच भाऊ मग आई वाणी नको सांगशील आया सांगतो मम्मी वाटत म्हातारी झाली ना ती मग आया वाणी पोरगी शिकेल आहे ना बरं आमच्या पुढच्या गाडीत बसत नाही. आरचे आरचे धनी धनी काय बोलले गेली गेलता धनी आता मी नगर करून आले मला धनी नाही दुरुस्त संस्कार आहेत हो मोठे घरातली पण चांगली बोलते धनी धनी मध्ये तेच आहे एखादी सांगते काय कुठला संस्कार दुरुस्त तिला चांगला आहे ऐक ना हा आता लग्न झाला आपला बरोबर हा बरोबर ही पा ही वडे टीव्ही हो हा तुला सगळा दाखवून द्या तू ही खालचा मजला ही सात इकडे पाय ना हा फुलवाशी तू पण आता तिथं ही खालचा मजला हो हा हे ह्या सात खोल्या हे वरच्या 7 खोल्या ही आता ना आपले माता आता तावरा राहिलं हे आताच बांधलाय ना हा हे माता आता तावरा आहे आपला नवीन लग्न झाला हे माता आहे बामणा सांगा तेव्हा नको राहता तर मी ही भाड्याने दिलाय तर आता ही आपल्या इकडे जुने घरात राहत आहोत हा हा म्हणजे आपले लग्नाला अडचण होती ना त्याच्यामुळे हे नियमात नाही राहायला लावला तर आपले जुने घरात राहू हा हे जुने घरात हा आपल्या इकडे राहत आहोत इकडं हा म्हणजे दोन एक महिने ती अडचण आहे असं? आपल्याला हा हा. आपला लग्न नसता निघता ते नळ घरात नाही चांगला तिथं लोकांचं आहे पण ठगत आपल्या इकडे राहत आहोत ही वजह टीव्ही हो हा आठवड रिमोट दावाचा पण आहे एक चुकलो तुला सांगाय खरंच आता लग्नात घायत ना ही टीव्ही पाय 80 इंच ही टीव्ही आहे एलईडी हो त्यांना दिसणार नाही का का बर ना त्या मालिकावाल्या ना तेही साड्या धुवून टाकल्या हा त्या त्या आता धुवल्या तर त्या वलट साड्या आहेत का हा. त्या लगेच नटाय जमत नाही त्याला ना असा हा त्या लगेच नाही दिसत हा हा तर मग आपल्या आता इकडे राहत आहोत चालेल ना काय हरकत नाही उपाय तुला काही काम करायची गरज नाही बरोबर बरोबर. सगळं मजूर आपल्या हाताखाली आहे बरोबर नाही आज ते विसरालो मजूर ना लग्नात त्याला गाड्या घेऊन दिलो ते बी आता गेलं मग आता कसं करायचं आता ना तुला दूर काम करायला लागेल मग मी तर काम केलं नाही मी तर कॉलेज करणारी मुलगी तर मग आता माझे बी हाताखाली 5-6 हजार माणसं आहेत मी तिकडे फॉरेन लावू ना फॉरेनला आहेत का हा बर काय हरकत नाही होईल तुला हळूहळू सवय हा जा मग आहे काय तुझा बास का तू आया का तू आई काही पेरमान नवा हा तर काय सांगतोस मी आता ही बाई सगळ्यात तिला सांगून आरतीला आपले मी सांगेल नवे बंगल्यात नाही राहत आहोत आपल्याला अडचण होती ना नवा आहे आपल्याला अडचण होती ना ही लोकांचा सांगता हो तिला ठगलो हा हे नवी बंगल्यात आपल्याला अडचण होती ही मिसा भाड्याने दिलाय आपले मिसा काय जुने घरात राहू तर तिने सांगलाय मी सांगा ना आता मी तिकडे बाहेर जाईन तर आता तिला सगळं शिकवून देतो हा काय काय आईची तुला सेवा कराय ना बघी गावात हिंसी नको नाही गावात नाही ना तिला बेस सांगतो काम करून काम झाले आता तरी आमची सेवा करायला लावतो हा कधी कोणता ठिकाणाला मी बाय अशी काय नाही ती जाऊन दे बरोबर हा बोला मग आरतीला बोला तर मग ना पोरगीला बेस सांगलास ना आता बोलव तू हा बाय आरचे साजूत राह गेला आरचे ए गोलू गुड्डू ए सोनू नाही पेरमान सांगा लागेल हसा नको देवा शपथ नाही सांगा लागत बायकोला काहीच ना हो आपण तुला काहीतरी ह्या पाहत दोन्ही माईल का मी जे तिकडे पहिला चारून हाल आणि त्या दोन्ही माईल का व्यवहार मला नुसता खर्च तुटवणा लावलाय आरचे काय काय सांगला डोशीला पण नाही डोशी ऐक ए सोनू 50 रुपये राहिला ना आता सवय कर आता हे बाबा नाही रे भाऊ बोलव रे
आता आमची नवीन सरकार आहे, तू गप्र होत काय करतो ते तिकडे बस ना. काय पोराचे मध्ये मध्ये बोंबलं तो चांगला नाही काय नाटक नको करशील. तुम्हाला दम भीम आहे का नाही? अहो दम जाप देऊन दम कुणा देतो. मग घरात कामा नाही का आवरायला लागत? भाकरी करायला लागत आहे, शेण झाडायला लागत आहे, भांडी धुवायला लागत आहे. आई आज लवकर ना आलं. आणि काय आरची लावली तुम्ही? आई आज लवकर ना आलं. तुला मी सांगा गाड्या नको त्याने घेऊन दे. तिच्या बाजने नौकर ठेवलंय, गरीब परिस्थिती ना नौकरा ठेवतो. नको होडा लोक आलो ठेवत. तिला ते शिकून दे. पुसत आहे गाड्या, पुसत आहे नौकर. हा धनी. मी आता बाहेर जाईन बरोबर. हा बरोबर. मला तिकडून आता साहेबांनी फोन केला हा तर आता 10,000 माणसं घेऊन चालले हेलिकॉप्टरात बरोबर. 10,000. हा बरं जाताना येताना काळजी घ्या. हा? आता डायरेक्ट वेगळं मी फक्त असा डायरेक्ट वेगळं आणि वेळेवर जेवण करा. सकाळ सगळं संध्याकाळ वेळेवर. फोन करा. वेळेवर सगळं पावड्यावर दिवस. अरे आई ना ऐक ना, हा आईला ही पाय आई ना गावात एकदा गेली ना इकडे पोरांच्या आईला हा. तो एकदा बोलतो तो वने असा वने तसा वने ही झाला वने पुन्हा झाला तर ऐक आईला सकाळचं गदवत हो जेव्हा देतो. चालेल, काय हरकत नाही. सकाळचं ही पाय 7 वाजता जेवण, 8 वाजता जेवण, 3 वाजता चहा, आपण संध्याकाळी चहा, आपण 4 वाजता जेवण होला जाईवर. बाबा तर नाही काय बाबा येत आहे तिकडे गोष्टी करून बाबा तर नाही काय. हा थोडीच पक्की सोय करतो. मग मी जाऊ न अरे जाऊ. तुझा बास ना सकाळचे नाश्त्यानं 8 वाजता जेवण 9 वाजता चहा तुझा बास ते तू तर सांगस मला माझी पक्की सोय करायला तर ती कसा उलटा उलटा बोंबलतो. सकाळचे चहा द्यायचा, 8 वाजता जेवण द्यायचा, तर सकाळचे जेवण आणि 8 वाजता चहा. आता ते मला माहितच नाही तर काय. आता मी तुला तर माहित आहे 7 वाजता तुम्ही वर आतील तिकडं बोरगावच्या हलावून कधी जेवण होईल कधी नाट मला काय माहित. मी सकाळची पार्टी लिहिणारा. तुझी का कालतीची नवीन वर्षाची उतरली नाही आणि ते लोकांना सांगून देईल मी माझ्या पोऱ्याला नखाचं काही व्यसन नाही वैद्यच नाही सुपारीचा खाण नाही खात मी. आणि काती म्हणे थरशी फसलो पार्ट्या करत. पार्टी का हो चिवडा ना आहे. हा तर तेच हा ए अच्छा हा धनी. आपू धनी अहो धनी नाही मी काय सांगतो. हा बोला ना. थोडा खाना थोडेसे बेस्ट सेव करतो मी आता चालू हो. तुम्ही काय काळजी करू नका. मामाची आणि आत्याची चांगली सोय करते मी. हा आहे माता बसली. हा बसली जाय तू पटकन हेलिकॉप्टरात. हा टेंडरवर जातो ना हेलिकॉप्टरात. अरे पैसा सोडवशी तर तिकडे नाशी पिशू नको. आता पोऱ्या गेलाय. ही पोरगी आता आपल्या ताब्यात आहे. वेळेस लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. पोरगी तर चांगले घराण्यात आहे म्हणजे चांगलाच आहे तिला हे मग चांगली वळणाची पोरगी आहे. लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. मग काय? हो. हा तिला काय बघा तर बिरा देशील नको. माल दिलाय सासा ते नाही बघा आता एक कोट पैसे पडला असा उपडा पडून. हा न तर मग पोरगीला सांगशील म्हणजे आण ती आण. नाही काही. हा सांभाळून घेतो. आत्या जेवण केलं का तुम्ही? हा केलं ना. जेवण झालं? हा मामानी जेवण केलं का? हा काही अडचण नाही ना? नाही नाही काळजीच काही अडचण नाही. तू आलेस तर एकदम व्यवस्थित सोय केलीस आमची. पक्की ना मस्त सोय करत आहेस. पोरगे हे पोरगे. हा मामा. मग आता तुला जरा फरक काय पडला ना म्हणजे आता बरा वाटत आहे ना? हा बरा वाटत आहे. पुढे नाही आहे काही नाही. वायशक भाकर बिकर आम्हाला करून दे. थोडा दुसरा नको काही. हो हो काय हा, अडचण हा. नाही. भाकर बिकर वायशक. हो आता आम्हाला काम नाही होत तर मग आता तुम्हाला करायला लागेल काम नाही. मामा हा? तुम्ही बैला सोडले नाही सकाळपासून.
शाही गेला तिकडं आता बैला तर नाही माझा गेला आपण बैलांना चारा टाकला नाही. नाही बाय आता मी जाईन हो जातोय चाले चाले टाकून येतोय मी हा ते बैला सोडा. हा जातोय बाई चारा पण घेऊन येतो का? हा मी चारा घेऊन येईन आत्या बोल बाय आणि ते दोन्ही भांडे दादा तुला करून आणलाय मी दोन्ही भांडी करू म्हणजे दोन्ही भांडे मी करू का? आणि मग काय मी करू त्यावेळेस कसे बोलायचे आमच्या घरी 100 नोकर आहे, जेसीपी आहे, ट्रक आहे. आता कुठे गेले नोकर तुमचे? ती पोशा खोमारेलो आता त्याची ती बोंबलला हवा ते बाकी मला माहिती नाही. ते धुणे भांडे करा आणि स्वयंपाक करा हा चालेल आणि ते परचे पुसून काढा. हा इनी तर लवकर तर त्रास लावलाय आता असं 2 दिवस पण आहे आणि मी अशी काम करून आहे ते डोशे हा हिने गवताची पेंडी आणले उतरा वर डोक्यावरून तरी एवढं बोट्यात टाक आणि ह्या माणूस स्वयंपाक आणि भांडी धुवायला लावले आणि तिच्या साड्या का काय बाय नाही व डोशे तर नेमका तुला काम लावलाय मला तर आपले दिवस कधीच निघतील. आपला हालच आहे तर माझं समजून गेलाय आणि मी चांगले मला तर आता ओळखले नकबर नाही जमत आणि माझा इथं कम्प्लीट पडून गेलाय पक्का जमवत आहे आता. आत्या हा जर तुम्हाला काम होत नसेल हा तुमच्या पोराला बोलवून घ्या. बोलून घ्या तर हे आता धुणं भांडी तर मीच नव करत होतो तर राणी जर बसते नाही व ऐकलास वा तर मग पोऱ्याला बोलून घे कसं लग्न झालं आणि 2 दिवस पण नाही तर पोऱ्या आखून नोकरीला गेला. नाही फोन करून बोलून घ्या तुम्ही हो बोलून घे तू हो भाऊ अरे फोन लावलाय वा आता हवा एखाद तरी घरी भाऊ अरे हॅलो कोणी आहे रे ये भाऊ ये लवकर जरा ड्रायव्हरला बे शिकून आणतो आणि हळूच उतरवतो ते सादड्याच्या शिड्यावरून नको ना तर उठं पुढे कळंब आहे. अरे बाबा हवा चालू आहे हवामान वर्तमान व्यसन आहे थांब हा नाही काही हळू पुढे पाय कळंब आहे. सावरीचं ना पका मोठा झाड आहे त्यावर उतरवतोस. मग काय ते हवामान बेस नाही काय मग अरे बाबा भाऊ तर मग पोरगी सांगा बुवा बलून बुवा घ्या ते तर मग पोरगीला बोलव का आलं बोलवलाय तुला ती अर्चना हा धनी नाही तर पेरमाने बोलली काय नसं दिला तर नव काय अर्जंट काय बोलवलाय अर्जंट बोलवण्याचं कारण म्हणजे ना तुला माहित आहे का लाखाची नुकसान झाली 1 दिवसामुळे 10,000 लोक माझ्या हाताकत एवढी नुकसान झालेली अर्जंट काय साठी बोलवला मी काय म्हणते मला तुम्हाला काय टीव्ही घेऊन द्यावं का काय मला वेगळं राहायचं आहे. एक तर ते या घरात राहतील नाही तर आपण राहणार. काय करायचं ठरवा तुम्ही नाही तर मी चालली माहेरी. मग आता हे घरी आपले राहतो ना त्या आमच्या पडीत मग तू राह मग जेव्हा इकडे ते बाकी मला माहिती नाही. मी चालली माहेरी. म्हणजे वेगळा खायला हा म्हणजे अन्न नाही खा सासू सासऱ्यापासून वेगळा राहायचं आहे. हा पण अन्नच खायला लागेल मी चालली माहेरी. थांब पुन्हा कष्ट केला निंडून जाम झाल तू ए बाबा आई काय रे भाऊ मी सांगते सासू सासऱ्यापासून वेगळा राहा नाही रे एक पोऱ्या तू कसाच वेगळा देतोस थोडा खर्च केला आम्ही डोशी डोर आहे तर मग तुमचं दोषे आता असं आहे जर एकला पोरी आहे पण आता आपले मतारीच ना तर मग एखाद खोली उघडे आपले राहून मग त्या पोशा राहतील ना मग काय अडचण आहे. भाऊ पोरकीनी कमी नाही तरच दिला जमना शेण पाणी धुना भांडी तिची कपडी धवायला मोठा त्रास तू तर पक्की नावात आहेस मी काय सांगा नाही आहे तुला ना का मी पहिला करून सांगा आहे वायशक गवस गरीब घरातले तर तुम्ही कधी सांग अशी करशील अशी सवय करशील अशी वाई सुनस तशी वाई सुनस
लोकांनी मला सांगायला पाहिजे वने अशी केली मी तशी केली. धनी तुमचं काय चाललंय गुजूर बुजूर अजून? दोषी झालं सांगतो इमान तिकडे लावलाय इमान तिकडे लावलाय. तुम्ही मी सांगा इकडूनचे बाळू उडवा आणि त्या आमच्या खोलीत राहा. आपले दोन्ही जण ही एक आल्टो आहे ती तिकडून लावू. हा ते बाकी मला माहिती नाही. हा मी बाहेर जाऊ. हा नको मी मरायच्या वाडीत तुझा पैसा कमी केलाय. मग आता काय कराय वेळ काय ना हे त्यांचे कपडे हा. आणि घराबाहेर काढा. मी काढू नाही व आरचे आहेत ना तो एक शब्द तुझी बी आईस बात बितारी माझी बी आईस बात मी एकटाच केलं. बितारी आहे अशी टायर टिपत हिंडली पंढरीला जाऊन अशी मी एकलाच केलं झालो. लोक मला हसतील तर लोकांना काय सांगू मी. एक काम करा हा तुम्ही राहा मी चाली माहेरे. थांब आहे घ्या काय वधू विचारती ते त्या बाईशी काय त्या विचारती तुला आधी सांगत साडे सहाशे पुढे गेले तर पंढरीला गेलाय. हा आई येवा आता ऐकत नाही माल नाही इकडून नाही तिकडून झालाय काय सांगतो. मग काय करू? तर मी सांगा ना लव्ह मॅरेज करायला पाहिजे तू सांगा शोधून करायला पाहिजे. आता ही शोधून केली तरी तेवढा त्रास. अरे मग भाऊ चांगला करून दिला ना तुझा आम्ही. पण आम्ही ते ऐकत नाही तर मग चांगला करून दिला का वाईट करून दिला आम्ही? तर आता ती काय सांगतो तुम्ही जासा तुम्ही घराबाहेर जा. कसा करा भाऊ तू चावळतो? आम्ही एवढा खर्च काय कासाठी केलाय? धनी काय चाली माहेरे. नको सोनू थांब ए बाबा थांब ए ये काय शिकला माझ्यासारखं वाईट पाहिजे नाही बाबा आज म्हणे पुढे सांगायला तसाच केला पाय मी आखून आली या पुढे ए बघूया आकाशी तीर्थावर कुणी कदर करा थोडी. आकाशी तीर्थावर कुणी कदर करा थोडी. कुणी द्याव बदला पैसा कुणी द्याव काही. आकाशी तीर्थावर आता आपल्याला पोरं घराच्या बाहेर हाकलला कुठेतरी भिक्षा लागून आपल्याला खावं लागेल जगावं लागेल. काल आपल्या भिक्षा मागायचं बघा. कोणी कदर करा कोणी बदला गं आकाशी तीर्थावर कोणी कदर करावे थोडी. आकाशी तीर्थावरी कोणी कदर करावे. कोणी द्याव पैसा कोणी द्याव घरी. आकाशी तीर्थावरी आकाशी तीर्थावरी कोणी कदर करावे थोडी. आकाशी तीर्थावरी
धावरे कोणी कदर करा रे थोडी आकाशीची धावरे आकाशीची धावरे कोणी कदर करा रे थोडी आकाशीची धावरे कोणी देव पैसा कोणी दादा जाई कोणी देव पैसा कोणी दादा जाई काशीची धावरे या काशीची धावरे कोणी कदर करा रे थोडी आकाशीची धावरे आकाशीची धावरे कोणी कदर करा रे थोडी आकाशीची धावरे धनी ओ धनी अहो कुठं आहे तुम्ही धनी हा मी काय म्हणते हा आता 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 मला काम होत नाही हा तर आपले आते आणि मामी राहिले असते तर मला पण थोडा आधार राहिला असता. बोला ना तुला आता कोण करू बघा ना कुठं असतील तर शोधा ना त्यांना. घर काय लागेल आता मग शोधावं लागेल त्यांना. बाबा आई आई ओ तू नाही पाहिला आमच्या आई आलं ए मामे तू नाही पाहिला नाही तू नाही बाबा पाहिला आई थांब दिसला. आई भाऊ ए भाऊ कालर बाबल बाबा पुका हाल झालं काय सांगतोस काय भाव झाला मी लोकांना सांगलो आमच्या आई बाबा आईशी मी पंढरपुरात गेलाय. मग आता काय रे करतो जायला लागत नाही रे परत खट्ट बा जायला लागत आहे ना परत नाही मी काय सांगतो बरं तुम्ही आलीच आईसोबत काय भाव झाला सुनत सांगा आत्या चालं मामा चालं घेऊन या बा. सांग हा बरा झाला गवस दिसत मी काय सांगतो आता होता ती सगळा गेला हो बाबा. हा हा जाऊ तर तुम्ही घरात होती सगळा होता काय तर बाबा आता मला बरा वाटला बरं नाही भाऊ काय 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 होता घरा सगळा मी ऐकून दिला आणि त्या बैला होती त्या सगळा दिला. अरे देवा देवा दोषे काय वय आज आपले बाहेर पडलो तो पोऱ्यान पाय घराचा दार करून टाकला. मग आम्हाला भीक मागायला लावली त्यांनी तर मग आता काय पोऱ्याला काय अडचण आहे विचारून घे. काय रे भावा आता तुला सांगते तिथे त्याला आत्या साला घेऊनच या. शेवटी पाया पडलीच ना पाया पडली मग काय मन बी नव्हता अभियान ना काळजी केली. धनी आले का आले ना पायदल हॅलो 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 हे भारूड जसं आई वडिलांपासून आताची मुलं लग्न करून घेतात आणि पुढं मास्टर तयार होतो. एक आई बापापासून जेव्हा मास्टर तयार होतो जे ही मुलं वागतात तो पास दाखवण्यात आला. या ठिकाणी असं आजच्या मुलांनी वागू नये तसं वावरू नये घरात आई वडिलांना त्रास देऊ नये म्हणून याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे घेण्यासारखं आहे म्हणून त्यांनी तो हा पार्ट दाखवण्यात आलेला आहे. तेव्हा आताच्या नवीनच्या आत्ताची पिढी जी आहे ही कॅम्प्युटर युग सांगता येईल. आताचे जे युग आहे
ते कॅम्प्युटर युग आहे आणि त्या कॅम्प्युटर युगाला हे आताचं वळण हे आता जो आता फारस दाखवला याचं वळण लागू नये याच्यापासून काय नुकसान आहे हे शिकता येईल हे घेता येईल आणि म्हणून हे भारूड दाखवण्यात आलेलं आहे. म्हणून आजच्या मुलांना